भगवंतासाठी सर्वस्व करण्याची तयारी म्हणजे हा गोपिकांचा असलेला भाव. तो गोपिकांचा भाव माथी लावणं ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. वारी म्हणजे साधू संतांनी घालून दिलेली परंपरा आहे जी ज्ञानदेवा जिने नामे विन व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमी येला. आणि त्या अहंकारावर माथ्यावर पाय देऊन आपल्याला राम स्वरूपाचा आत्मा आनंद प्रत्येकात प्रगट करायचा. राम म्हणजे काय? आनंद आहे. राम हा आधार आहे. राम हे अधिष्ठान आहे. ज्या दिवशी प्रत्येकाच्या मनात राम असेल त्यावेळेस मुंगीच्या अधिकारावर सुद्धा अतिक्रमण करण्याची वृत्ती जनमानसातून नष्ट होईल. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी. मी आहे सध्या पंढरपूरच्या वारीच्या वाटेवर आणि या वारीच्या वाटेवरील साधू संत भेटले, काही सेलिब्रिटी भेटले, काही रील स्टार भेटले आणि निष्ठावंत वारकरी भेटलेले आहेत. त्यांचे अनुभव आणि इतर काही गोष्टी दाखवण्याचा माझा लेट्सअपच्या अभंगवारीच्या मार्फत प्रयत्न आहे. आणि आता हे एक मला माऊली भेटलेत. हे चंदन लावतायत वारकऱ्यांना विनाशुल्क, काहीही कुठलीही अपेक्षा नाही. पैसेच घेत नाहीत तुम्ही? नाही, पैसे अजिबात मागत नाहीत आणि त्यांना अपेक्षाही नाहीये तशी. तर ते एक जरा वेगळं चंदन लावतात. त्यांच्याबद्दल मलाही कुतूहल आहे की हे असंच चंदन का लावतात, जय श्रीराम का लावतात आणि कुठपर्यंत ते जातात वारीमध्ये, या सगळ्याबद्दल मी बोलणार आहे. माऊली, तुमचा परिचय द्या सुरुवातीला. मी रामभक्त वैजनाथ महाराज गुट्टे, देवकरा, तालुका राजूर, जिल्हा लातूर. हे कितवं वर्ष तुमचं अशी सेवा द्यायचं? वारी मधलं हे दुसरं वर्ष आहे ही सेवा. हे जे तुम्ही चंदन लावताय हे कुठलं चंदन आहे? हा गोपी चंदन आहे, पिवळ्या कलरचा आहे. गोपी चंदन म्हणजे काय हो नेमकं? गोपी चंदन म्हणजे भगवान श्रीकृष्णाबद्दल प्रेम व्यक्त करत असताना गोपिकांनी जो चिखल तुडवलेला आहे. यावेळी भगवंतांनी सांगितलं माझं पोट दुखतंय आणि ज्या भक्ताच्या पायाची माती द्याल तर ते माझं पोट राहील. त्यावेळेस सर्वच नारदासहित सर्व भक्तांनी नकार दिला, कारण भगवंताला जर पायाची माती दिली तर आपण नरकात जाऊ. परंतु गोपिकांनी स्वतःचा कोणताही विचार न करता चिखल तुडवला आणि भगवंतासाठी सर्वस्व करण्याची तयारी म्हणजे हा गोपिकांचा असलेला भाव. तो गोपिकांचा भाव माथी लावणं ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे, ही परंपरा आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे गोपीचंद आहे. आता पांडुरंगाच्याही कपाळावर एक वेगळ्या प्रकारचा ते टिळा लावलेला असतो, गोपीचंदन लावलेलं असतं. ही कुठली पद्धत आता हे असं लावून श्रीराम लिहितात त्याच्यावर? हे श्रीराम लिहिण्याचं कारण कसं आहे, साधू संतांनी पूर्वीपासूनच सांगितलेलं आहे, विश्वाचं जगाचं कल्याण व्हायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण प्रत्येकाच्या मुखात असलं पाहिजे. आणि तुकाराम महाराजांनी उद्देशच सांगितलेला आहे की हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. या जगती तलामध्ये प्रत्येकाच्या मुखामध्ये भगवंताचं नाव असावं, ऐकू येणाऱ्या प्रत्येक कानाला राम ऐकू यावं आणि दिसणाऱ्या प्रत्येक डोळ्याला राम दिसावा, हा आमचा उद्देश आहे. महाराज, तुमचं शिक्षण किती झालेलं? मी BSc ऍग्रिकल्चर बीटेक आहे. मग आता नोकरी काय करता? मी सध्या माझं हेच काम धरलेलं आहे. सध्या हे करता, पण वारी छंद लावणे आणि समाजात आनंद वाढवणे या भावनेनं आम्ही आस्था भावार्थ रामायण युट्यूबला चॅनल आहे माझं. त्या माध्यमातून रामायणाचं विवेचन करतो आणि जनमानसामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतो. वारीचा अनुभव काय सांगाल? वारी म्हणजे साधू संतांनी घालून दिलेली परंपरा आहे जी ज्ञानदेवा जिने नामे विन व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमी येला. माऊली असं म्हणतात की जो ज्ञानी आहे त्याचं जगणं राम आणि कृष्णाच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ आहे आणि सामान्य जीवानं ज्ञानदेवासोबत चालावं. आणि 15-20 दिवस ज्ञानदेवाच्या ध्यानात काय, मनात काय, हरिपाठातून आपण काय शिकलं पाहिजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. जन्मलेला प्रत्येक जण वैकुंठाची अपेक्षा करतो, पण त्याला वैकुंठ कधी मिळेल? जर ध्यानात राम आणि कृष्ण असतील तर. त्यानंतर ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागलिया जन्मा मुक्त झालो.
एकंदरीत ज्ञानदेव काय म्हणतात आणि ज्ञानदेवासोबत पाऊल टाकणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तुम्ही गोपीचंदन लावता आणि त्यावर श्रीरामच लिहिता, श्रीकृष्णही लिहिता आलं असतं, विठ्ठलही लिहिता आलं असतं, पांडुरंगही लिहिता आलं असतं किंवा अजून संतांचे देवतांचे नाव आहेत, श्रीरामच का? वारकरी संप्रदायाचा जो बीजमंत्र आहे तो रामकृष्ण हरी आहे आणि जय जय रामकृष्ण हरी आहे. त्यामुळं सहज बोलणं शक्य होतं जय श्रीराम. आणि हा एक मंत्र आहे. अहंकार रूपी रावणावर विजय मिळवत असताना वानरांनी दिलेली जयघोषाची ती एक गर्जना आहे. आणि आज समाजामध्ये जेवढंही दुःख आहे त्याचं कारण प्रत्येकामध्ये अहंकार, आणि त्या अहंकारावर माथ्यावर पाय देऊन आपल्याला राम स्वरूपाचा आत्मा आनंद प्रत्येकात प्रगट करायचा. राम म्हणजे काय? आनंद आहे. राम हा आधार आहे. राम हे अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानाशी शरणागती हेच वारकरी संप्रदायाचे संस्कार आहे. बरं, तुम्ही आता पूर्ण वारी होईपर्यंत हे गोपीचंदनाचा टिळा जय श्रीराम लिहिता, तर असे किती कपाळ आहेत वारकऱ्यांचे की त्यांवर तुम्ही गोपीचंदन लावता पूर्ण वारीमध्ये? मी दिवसामध्ये स्वतः दिंडीत पण चालतो आणि दिंडीत चालत मिनिमम 500 लोकांना लावण्याचा माझं टार्गेट आहे. त्यातले त्यात जेवढे काही सेवा देतात, कारण त्यांच्या कपाळाकडे विशेषतः पाहिलं जातं. म्हणजे जे सेवा देणारे आहेत, बॉटल वाटणारे असतील, बिस्किट वाटणारे असतील, आरोग्य सेवा आहे, आता आपण या ठिकाणी उभे आहेत, हे एक सेवाच देत आहे. यांना विशेषतः टार्गेट करून त्यांची जी टीम आहे त्यांना लावण्याचा आमचा प्रयत्न असतो. बरं, आता श्रीराम नावावरून मला आठवलं की श्रीरामाचं जे मंदिर अयोध्येतलं, तर तिथे चोरी झालेली आहे. कसं पाहता तुम्ही एक राम भक्त म्हणून, काय भावना आहेत तुमची? विषय असा आहे, राम हे केवळ ठिकाण नाही आहे, राम हा विचार आहे. तो विचार ज्या ठिकाणी आहे आणि त्या विचाराला जिथं समर्पण आहे तिथं निश्चितच विरक्ती नांदते, विरक्ती निवास करते. परंतु शरीरानं जी लोक अयोध्येतही आहेत, परंतु ज्यांच्या डोक्यातला संसार गेला नाही. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले? ज्ञानदेव म्हणे हरिजप करणी तुटेल धरणी प्रपंचाची. त्यांचं प्रपंचाचं धरणं तुटलं नाही, कारण त्यांनी राम भक्ती केली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून तशी कृत्य झाली. जिथं अंतकरणात राम आहे, मुखात राम नाम आहे, तिथं झाडाचा पाला खाणाऱ्या वानरांनी सोन्याच्या लंकेत रत्न फेकून दिले, परंतु 1 ग्राम सुद्धा रत्न आणलं नाही. ही विरक्ती भगवंताच्या नामस्मरणानं जागृत होते आणि त्या स्मरणाचा अभाव याचे हे परिणाम. असे चोरी करणाऱ्यांना काय म्हणाल तुम्ही? अज्ञान याच्या पलीकडे काय? पण हे चुकीचं झालंय, चुकीचंच आहे. कुठेतरी राजकारणी मंडळी रामाचं नाव घेऊन राजकारण करतात आणि त्यामुळे अशा घटना घडतात. राम मंदिरामध्ये देखील असेच पदाधिकारी निवडले गेले आणि आता त्याचे परिणाम सगळे बघतोय देश. आम्हाला काय म्हणायचंय? रामाच्या नावावर राजकारण नाही. आमची इच्छा आहे की जगातली प्रत्येक क्रिया रामाच्याच नावावर पण चोरी होते, त्याचं काय? हा, चोरी पण व्हायला चोरी हे अज्ञान आहे. राम न समजल्याचं अज्ञान आहे. आणि विशेषतः मी हे मान्य करेल, संत परंपरेचं अपयश आहे की प्रत्येक मन मंदिरामध्ये आम्ही अद्याप राम स्थापित करू शकलो नाहीत. ज्या दिवशी प्रत्येकाच्या मनात राम असेल त्यावेळेस मुंगीच्या अधिकारावर सुद्धा अतिक्रमण करण्याची वृत्ती जनमानसातून नष्ट होईल. पण मंदिरामध्ये राजकारण घुसलं, त्याचे हे परिणाम आहेत. राजकारण तुम्ही कशाला म्हणतायत हा विषय महत्वाचा आहे. पण अनेक राजकारणी आता देवाचं नाव घेतात, कोणी असं वेगवेगळे विचार घेतात, म्हणून अशा प्रकारे ते हे आता साईड इफेक्ट आहेत त्याचे. काय म्हणायचं? म्हणजे राजकारण गेले, काही लोक जय श्रीराम नाव घेतात आणि त्यावर मतं मागतात वगैरे वगैरे अशा गोष्टी होतात. आणि त्यानंतर जय श्रीरामवर मतच मागावं असं नाही. जय श्रीराम याच नावावर राष्ट्र चालावं, कारण आमचं मत तर चोऱ्या होऊ नयेत ना. चोरी करणे ही वृत्ती आहे आणि ती वृत्ती राम चित्तात नसल्याच्या परिणामाची परिणती आहे. किती वाऱ्या करायच्या तुम्हाला? जोपर्यंत देह आहे. आम्ही 24 तास ज्ञानदेवा सोबतच आहे, घरी असलो तरी. काय भेटतो या वारीतून? जे काय आता जे आहेत ते मोबाईलवर ऑनलाईन वगैरे इकडे तिकडे रमतात, तर तुम्ही आता जवळपास त्याच वयोगटातील आहात. किती वय तुमचं? माझं 33 आहे. तर तुम्ही या
वैष्णव पंथाकडे वळालात, हे सगळं करताय, काय काय मिळतंय, काय नेमकं? उच्च शिक्षित आहात तुम्ही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर. अंतकरणात प्रभूकडे जाण्याची वृत्ती म्हणजे ज्ञान आहे, आणि विनाशी तत्वामध्ये रमणं यालाच अज्ञान म्हणतात. आणि परमभाग्यानं महाराष्ट्रात जन्म झाला, संत संगतीच्या प्रभावात आलो, आणि रामकृष्ण आवडी सर्व काळ असं माऊली म्हणतात. आम्हाला सुद्धा त्याच मतावर चालण्याची इच्छा आहे, आणि भगवंताला एवढीच विनंती आहे, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. भगवंताशिवाय काही आवडू नये एवढीच इच्छा आहे. आता हे वारीचा सगळा सोहळा पाहून कुठला अभंग तुम्हाला आठवतो? वारीचा सगळा सोहळा पाहून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंग. नक्कीच. तर हे होते गोपीचंदनाचा टिळा लावून त्यावर श्रीराम लिहिणारे वारकरी, जे की दुसरी वारी आहे, आणि जवळपास 10 ते 15 हजार लोकांच्या कपाळावर हे गोपीचंदनाचा टिळा लावतात. गोपीचंदनाचा टिळा आणि गोपीचंदन म्हणजे काय, त्याचं एक अत्यंत चांगलं त्यांनी स्पष्टीकरण आपल्याशी दिलं. सोबतच ते रामाचे भक्त आहेत, आणि राम राजकारणात काय कुठेही दिसावा, आणि अनेक वारकऱ्यांच्या कपाळावर हे राम दिसावेत असा त्यांचा हेतू आहे. ते उच्च शिक्षित आहेत, कुठल्याही पैशाची अपेक्षा नाही, मात्र वारीमध्ये एक निष्ठावंत वारकरी म्हणून चालतात. शिवाय गोपीचंदनाचा टिळा लावून या वैष्णव पंथाची पताका हे खांद्यावर घेऊन पंढरीला निघालेले आहेत, आणि भविष्याकडे देखील निघालेले आहेत. हे एक सकारात्मक चित्र आपल्याला या वारीच्या वाटेवर पाहायला मिळालं. विष्णू साना, प्लेट्स ऑफ मराठी, पंढरपूरच्या वाटेवरून.